नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विकसित भारत रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान विधेयक सादर केले. हे विधेयक 2005 पासून लागू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची जागा घेणार आहे. या नव्या विधेयकाचा उद्देश रोजगार निर्मितीबरोबरच शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामे आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी विशेष कामांवर भर दिला आहे. या विधेयकानुसार ग्रामीण कुटुंबांना 100 ऐवजी 125 दिवसांच्या कामाची हमी, अधिक वेतन, पारदर्शक अंमलबजावणी आणि मजबूत संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्यांचा वाटा अनुक्रमे 60% आणि 40% असणार. या योजनेअंतर्गत शेतीच्या हंगामात कामे होणार नाहीत आणि राज्यांना शेतीच्या हंगामात काम थांबवण्याची परवानगी असणार. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.